त्यांच्याकडून 500 रुपयाचं प्राईज ऑन झालंय. संसारे पेटलेत काल विजले ना संध्याकाळी. शिरगावकरांनी वाट लावली नाही संसाराची काल. या अगोदरचा आपण मॅच पाहिलात श्री गजानन लेजंड्स विरुद्ध श्री स्वामी समर्थ 11 आणि या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. विनंती करतो मंदार आपण या ठिकाणी यायचं आहे. आपण मॅन ऑफ द मॅच ठरला आहात. आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. कार जो आमदार थाळी जिंकला होता तोच आज रोहित नॉन स्ट्राईकला दिसेल आणि स्ट्राईकला असणारा यश आणि बॉलर असणारे स्वरूप. नक्कीच स्वरूपकडनं ह्यावेळी ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत, परंतु एक महत्त्वपूर्ण मॅच आहे. ह्या मॅचमध्ये स्वरूप कशा प्रकारची गोलंदाजी फलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला पुढच्या फेरीत नेतोय ते पाहायचं आहे. स्वरूपवर लक्ष असणार आहे. अर्थात सागरसुद्धा त्याच्या पाठीशी असणार आहे. सागर सांगणार असणार आहे की स्वरूप तू चांगली गोलंदाजी कर, फलंदाजी कर, तुझ्या जीवावर आपण पुढच्या फेरीत जाणार आहोत. नक्कीच स्वरूप आणि स्वरूपच्या जोडीला नॉनस्ट्राइक एंडवरती अंतिम जी नॉनस्ट्राइक एंडवरचा रोहित आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. या षटकातला पहिला चेंडू आहे. एक चांगला चेंडू, फटका मात्र तितका चांगला आत्मविश्वासाने मारत नाहीये. एक घोषित क्षेत्रात हा चेंडू जातोय. पहा, सलग 3 षटकार, सलग 3 चौकार, सलग 3 विकेट, सलग 3 चेंडूवरती 3 धावा, सलग 3 झेल, निर्धाव षटक टाकणाऱ्या या अशा प्रकारचा पराक्रम करणाऱ्या, अशा प्रकारचा विक्रम रचणाऱ्या खेळाडूकरिता आमदार थाळी, मटन किंग थाळी, लॉलीपॉप, कॉम्बो 1-1, कॉम्बो 1-2, चिकन तंदुरी यापैकी एक थाळी या खेळाडूला जाणार आहे. त्याकरिता तुम्हाला काय करावं लागेल? सलग 3 षटकार, 3 चौकार, 3 विकेट किंवा 3 चेंडूवरती 3 धावा किंवा सलग 3 झेल पकडून एक निर्धाव षटक टाकलं, यापैकी कोणतीही कामगिरी करा, तुम्ही या पारितोषिकाचे मानकरी ठरा. ओहो, इथे मात्र चांगला चेंडू, चांगला फटका, स्क्वेअर लेग पंचाच्या वरून चेंडू सीमा रेषा पार होणार यात काही शंका नाही. चेंडू सीमा पार. या सामन्यातला दुपारच्या सत्रातला हा पहिला चौकार ठोठावण्याचा बहुमान जातोय तो खेळाडू आहे यश. यशच्या बॅटमधून एक चांगला चौकार येतोय. सणसणीत खणखणीत अशा प्रकारचा या ठिकाणी चौकार देखील येतोय. पहा, त्याचबरोबर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन याच्याकरिता डबल बेडचं कुपन फ्रीमध्ये प्राप्त होणार आहे. आपण डॉक्टर नितीन पावसकर यांच्या हॉटेल कोकोनट कुडाळ इथे आपण वास्तव्याला जाऊ शकता. एक खराब अशा प्रकारचा झेल मित्र हो बेस्ट बॅट्समन याच्याकरिता डॉक्टर नितीन पावसकर यांच्याकडून हॉटेल कोकोनट मध्ये कुडाळ मध्ये जाऊन आपण राहू शकता. त्याचबरोबर या स्पर्धेतला जो अंतिम विजेता संघ आहे या अंतिम विजेता संघाकरिता डॉक्टर संतोष कामेरकर यांच्याकडून 1 दिवस 1 रात्र राहण्याकरिता फ्री मध्ये कुपन देण्यात येईल. त्याकरिता आपण जाऊ शकता S4 विला पनवेल या ठिकाणी. मित्र हो, बेस्ट बॅट्समन या रेस मध्ये आपण पाहिले तर ओंकार संसारे आहेत. त्यानंतर मला वाटतं मार्लेज देखील असणार आहे. अशा पद्धतीने या दोघांमधली ही वेगळ्या प्रकारची आपण चुरस पाहणार आहोत. मंचावरती मात्र वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. हळदी कुंकवाची देखील चर्चा मोठी होते मंचावरती, कारण महिला भगिनी आहेत. स्टेट आपण जातोय मैदानाच्या दिशेने, मात्र एक चांगला फटका आलाय, चांगला चेंडू देखील होतो. गोलंदाजी मार्कवरती येतो. पहिल्या षटकातील मारा करतो तो गोलंदाज स्वरूप आहे. स्वरूप करून चेंडू टाकला जातोय. इथे मात्र चांगला फटका आहे. खरं तर कौतुकास्पद अशा प्रकारचा फटका, चेंडू 1 बाउन्स सीमा पार. अप्रतिम अशा प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेने हा एक चौकार येतोय. या षटकात मात्र 2 चौकार आले होते आणि 2 चौकाराच्या मदतीने यशचा आत्मविश्वास उंचावलेला आपण पाहतोय. यश बरोबर आपण खेळताना पाहतोय तो रोहित अजूनही नॉनस्ट्राइक एंडवरती चेंडू खेळण्याच्या प्रतीक्षेत आहे, कारण रोहितने या ठिकाणी साथ दिली होती यशला आणि यश मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये, कोणत्याही प्रकारची घाई करत नाहीये आणि आपलं जे धावफलक आहे ते जलद गतीने हलतं ठेवण्याचा प्रयत्न करतोय, जलद गतीने पुढे सरसवण्याचा प्रयत्न करतोय. स्वरूप मात्र या ठिकाणी विचार करून चेंडू टाकतोय. त्याला मात्र कानमंत्र दिला गेला होता. आता मात्र मनोज करिता जे पारितोषिक आहे त्याचा तो मानकरी ठरणार का? त्याला तो झेल पकडावा लागेल. त्याकरिता 6000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी घोषित करण्यात आलंय. चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट खेळतोय. इथे मात्र
अत्यंत चांगल्या प्रकारचा फटका सावधपणे खेळला गेला होता, सुरक्षित अशा प्रकारचा फटका होता. जमिनीला सरसावून मारलेल्या या चेंडूवरती निश्चितच दुहेरी धाव प्राप्त होते, कारण हा चेंडू पहिला अंतिम चेंडू आहे. या अंतिम चेंडू जर सुटला असता तर तो थेट यष्ट्यांवरती गेला असता. या सगळ्यांचा विचार करत करत या चेंडूवरती हलका प्रहार केलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 13. इथे मात्र हा जो सामना पाहतो तो कोकण फायटर्स या संघाचे संघमालक प्रशांत शिरगावकर व सुजल शिरगावकर. तर एक मिनिट, नक्कीच आमचे परमित्र कोकण विकास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अजयभाऊ खाडे इथे उपस्थित झालेत. अजयभाऊ खाडे, आपल्याला विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाचे आहेत. त्यांच्यासोबत संदीपजी मांडवकर, आपलंही हार्दिक स्वागत असेल. परत एकदा आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे. माननीय संदीपजी मांडवकर आणि सन्माननीय अजयजी खाडे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वाघजाई 11 मुंडर या संघाचे संघमालक, चला लवकरात लवकर आपापल्या जागेवरती चला. प्लीज प्लीज, टीम मीटिंग नको. वाघजाई 11 मुंडर या संघाचे संघमालक सागर शिरगावकर, आशिष बेलवलकर. आता मात्र प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय वाघजाई 11 मुंडर संघाने. एकूण धावा पाहिल्या तर 13 धावा आहेत धावफलकावरती. पहिलं षटक संपले. दुसऱ्या षटकात मात्र पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते ते. दुसरं षटक अत्यंत महत्वाचं असणार आहे, जे षटक सागर हाताळतोय. सागरकडे मात्र आत्मविश्वासाने चेंडू दिला गेलाय. समोर मात्र असणार आहे तो म्हणजेच रोहित. कालच्या सामन्यामध्ये ज्यांनी जबरदस्त अशा प्रकारची कामगिरी केली होती तोच रोहित या ठिकाणी आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. रोहित आणि यश ही उकमी जोडी आहे, ती म्हणजेच कोकण फायटर या संघाची. प्रशांत आणि सुजल यांचा विश्वास त्यांच्यावरती आहे. आता मात्र चांगला चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. पहा, टप्पा पडला होता. कमरेच्या लेबलने जाणाऱ्या चेंडूवरती बॅट भिरकावत असताना वरची कडा लागते आणि त्यानंतर चेंडू थेट जातोय एका धावेकरिता. याच एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 14 धावा. अजूनही दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकात मात्र सागर पाहूया या फलंदाजाला तंबूची दिशा दाखवतो का, कारण तंबूची दिशा दाखवली तर धावांचा जो वेग आहे तो कमी होईल, अर्थातच धावगती कमी होईल. पुन्हा एकदा हो, चेंडू हवेत आहे परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. थेट पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. फार मोठी ताकद लावली नव्हती परंतु चेंडूला बरोबर दिशा दिली होती. ज्या पद्धतीचा चेंडू आहे तशा प्रकारचा फटका खेळला होता. गॅप शोधण्यामध्ये तो यशस्वी झाला होता, कारण त्याला माहित आहे की हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकानंतरच्या या दुसऱ्या षटकात एक चांगला फटका खेळला गेलाय आणि या फटक्यानंतर मात्र धावसंख्या होते ती म्हणजेच 18 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपले. दुसरं षटक चालू आहे, जे महत्वपूर्ण अशा प्रकारचं षटक आहे. एकच पॉवर प्लेचं षटक असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतोय. सागर समोर मात्र प्रत्युत्तर देतोय तो म्हणजेच रोहित. ज्या रोहितच्या बॅट मधून एक चौकार आलाय, ज्या रोहितकडे आपण अनेक वेळा चौकार षटकारांची अपेक्षा करतो अशा प्रकारचा हाच या ठिकाणी रोहित अजूनही मैदानात आहे. या ठिकाणी दाखल होताना आपण पाहतोय ते म्हणजेच अजय भाऊ खाडे, त्याचबरोबर संदीपजी मांडवकर यांचे आम्ही पुनश्च अत्यंत मनापासून स्वागत करतोय वैश्यवाणी प्रीमियर लीग 2026 मध्ये पर्व क्रमांक 4. पुन्हा एकदा सागर. या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा आहे. हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जातोय. खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण. अत्यंत साधा सोपा झेल होता, थ्रो मात्र चांगला होता. यष्टी रक्षक दाद मागतोय, प्रतिसाद मिळणार का, परंतु प्रतिसाद मिळत नाहीये. पंच दाद फेटाळून लावतायत. अर्थातच दाद फेटाळण्याचा अधिकार पंचांना मैदानात आणि कोर्टात मात्र न्यायाधीशांना असतो. अशा पद्धतीने दाद फेटाळल्या गेल्यानंतर या चेंडूवरती एकूण 2 धावा पूर्ण होत आहेत. दुसरं षटक चालू आहे. सागर मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. त्याला साथ देणं खूप गरजेचं होतं. चेंडू हवेत होता, खूप वेळ होता, अंदाज घेणं खूप गरजेचं होतं, परंतु चेंडू हाताला आदळतोय आणि त्यानंतर जीवनदान दिलं गेलंय. आज ज्या वेळेला झेल सुटतो ना त्यावेळेला फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावत असतो आणि तो आत्मविश्वास दुणावलेला आहे. द्विगुणित झाल्यानंतर तो पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतो ते रोहित, ज्याने पहा कालच्या दिवसामध्ये मोठे फटके खेळले तोच रोहित सागरचा चेंडू खेळतोय.
आता मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येणार नाहीये, कारण जमिनीला हात होत्या समांतर धाव येते, अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. एकूण धावा 21 धावा. गणपती बाप्पाचा अंक येतोय. आपण मागी गणेशोत्सव 2 दिवसापूर्वी साजरा केला आणि त्यानंतर हाच अंक या रोहन पोद्दार यांच्याकडून रोहितच्या षटकाराकरिता 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पुन्हा सागर या षटकात पुढचा चेंडू टाकतोय. दुसरं षटक चालू आहे. 4 षटकांचा सामना आहे. हो, आता मात्र रोहितला थोडासा विचार करावा लागला, कारण त्याचा आक्रमक पवित्रा होता. अशा वेळेला एक फसवणारा चेंडू टाकला, एक चकवा देणारा चेंडू टाकला आणि तो बरोबर चकवा देऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातातून निसटला आणि त्यानंतर मात्र त्यांनी एक धाव पूर्ण केली. आता मात्र मैदानात स्ट्राईक एंडला कोण आहे, ज्याने पहा सुरुवात चांगली केली होती. पहिल्या षटकात 13 धावा कुठल्या होत्या, अशा प्रकारचा फलंदाज यश स्ट्राईक एंडला. तोच यश आता मात्र कोणत्याही प्रकारची छेडछाडी करत नाहीये, कारण तुम्हाला माहित आहे की बाहेर जाणाऱ्या चेंडूवरती बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला तर मात्र बॅटला चाटून चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात विसावण्याची शक्यता असते. अशा वेळेला तो कोणत्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये. त्यानंतर मात्र चेंडू बरोबर शरीर यष्टीवरती आदळलाय आणि निश्चितच ही एकेरी धाव देखील पूर्ण होते. नक्कीच रोहितसाठी प्राइज ऑन झालंय. रोहितच्या प्रत्येक षटकाराला विक्रांत पोजदार याच्याकडून 500 रुपयाचं प्राइज ऑन आहे. एकूण धावसंख्या होते ती 24 धावा. अजूनही या ठिकाणी एक चेंडू शिल्लक आहे. या षटकातले अत्यंत लांबडं आणि महागडं षटक टाकतोय तो म्हणजे सागर. रोहित करिता चेंडू टाकताना चांगला चेंडू आहे, फलंदाजाला समजत नाहीये. अर्थातच निश्चितच हा थोडासा चेंडू पाहिला तर वेगळ्या पद्धतीचा चेंडू होता आणि सागर मात्र आपलं षटक संपवतोय, म्हणजेच संघाच्या वतीनं दुसरं षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिन बाद 25. पहिल्या षटकात 13 धावा आणि दुसऱ्या षटकात 12 धावा. अशा पद्धतीने एक चांगल्या प्रकारची धावगती रचलेली आपण पाहतोय. या व्यासपीठावरती उपस्थित असणारे माननीय अजय भाऊ खाडे, जे जानवळे गावचे सुपुत्र आहेत, यांचा यथोचित मानसन्मान केला जातोय. वैश्यवाणी गुहागर तालुका समाजाचे अध्यक्ष माननीय प्रशांतजी शिरगावकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर त्यांच्या समेत असणारे चिखली गावचे सुपुत्र आणि साई भक्त म्हणून ज्यांना आपण पाहतो अशा प्रकारचे संदीपजी मांडवकर यांचाही या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. मी संदीपजी मांडवकर दोन षटकांच्या अंती एकूण धावसंख्या होती ती 25. पुढच्या षटकात काय घडतंय काय बिघडतंय याच्याकरिता आपण ऐकूयात आवाज साईराज दाभोळकर यांचा. धन्यवाद अमित सर. कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय गोलंदाज. या ठिकाणी आपण पाहताय बदल झालाय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज वैभव याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कोकण फायटर्स आतापर्यंत 25 धावसंख्येपर्यंत पोहोचतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना रोहित एक ताबडतोड फलंदाज आहे. त्याच प्रकारे एक चांगल्या प्रकारे फटका सजतोय. डीप मिड विकेट काव कॉर्नर रिजनला त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन बॅकफुट पॉइंटला थर्डमॅन रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. जाहीर क्षेत्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त डिक्लेअर स्वरूपात एक धाव एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकताना आपण पाहतोय. 28 धावसंख्या. हॅलो नवानगरचे प्रतिष्ठित व्यापारी सन्मुख लाड या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी व्यासपीठावर येऊन बसण्याची विनंती करतो. धावसंख्या. पुन्हा एकदा जोरदार स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. उंचीचे पुरेपूर धावा या ठिकाणी मिळतील, परंतु तेवढी दुरी या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये आणि झेल देखील सुटताना आपण पाहतोय. थोडीशी मिसफील्ड आजच्या दिवसात जरा जास्तच पाहायला मिळते. काल जरा पहिला दिवस होता, सर्वांच्याच अंगी जोश होता आणि त्या जोशामध्ये चांगली फिल्डिंग देखील आपण पाहिलेत, परंतु आज कुठेतरी मनोबल खचलेलं पाहायला मिळते. अनेक संघ या स्पर्धेतून बाद होताना आपण पाहतोय.
पुन्हा एकदा जीवदान 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील रोहितला. 10 चेंडू आणि 15 धावेची वैयक्तिक खेळी. आतापर्यंत 150च्या सरासरीनं ह्या वैयक्तिक धावा गोळा केल्या जात आहेत. सांघिक धावसंख्या 30. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंग ऑन रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्वरूप बिरजे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील या 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कालच्या सत्रात देखील या 2 खेळाडूंनी एक बहारदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. हो मिस कॉल या ठिकाणी थोडासा फसलाय. थोडीशी गडबड झाली होती 2 फलंदाजांमध्ये, परंतु योग्य वेळी नकार या ठिकाणी यशच्या माध्यमातून आल्यानंतर पुन्हा एकदा क्रीज मध्ये सुखरूप पोहोचताना पाहायला मिळालाय फलंदाज रोहित. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकाखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 32. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि या उर्वरित अंतिम 6 चेंडूंवरती पाहायचाय कोणता गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. साईराज धोपागावचे प्रतिष्ठित व्यापारी गुरुनाथजी दळी साहेब इथे उपस्थित आहेत. दळी साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठ घ्यायचंय. साईराज आशिष गोलंदाजी मार्क वर आशिष यांना आपण पाहायचंय. आशिष टू यश, ज्याने यशस्वीरित्या फलंदाजी आतापर्यंत करत आलाय. पाहायला गेलं तर रोहित या स्पर्धेतील टॉप 3 बेस्ट बॅट्समन मध्ये ज्याचं नाव आहे असा रोहित नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेनं, थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळते. डीप पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाहायचा आहे जाहीर क्षेत्रात जाणार की सीमारेखा पार. चेंडू सीमारेखेच्या दिशेने चाललाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. यश डीजे. 2 बंधुराज धावत होते, एक मनोज संसारे, दुसरे प्रशांत संसारे, तरी पण चेंडू काय भेटला नाही. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकारांना धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या 36 पर्यंत मजल. अजूनही चालू षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी. अंतिम 5 चेंडू आहेत आणि आता मात्र आक्रमकता पाहायला मिळते यश याच्या फलंदाजीमध्ये. गोलंदाजीचा आतापर्यंत विचार करायचा झाला तर नरेंद्र हा टॉपला पाहायला मिळतोय. तर तदनंतर त्याच्या खालोखाल नक्कीच आपण ही मॅच झाल्यानंतर सर्व स्कोर कार्ड सांगणार आहोत. नक्कीच मनोज संसारे पहिल्या झेलाची वाट बघतायत. एक झेलसाठी जवळपास 6,000 रुपये प्राइस ऑन झाले मनोजसाठी. मिड विकेट रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावबाद पकडलं जाईल का पाहायचंय. 2 धावा पुन्हा एकदा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. त्यानंतर 2 नंबरला देखील कोकण कट्टाचा गोलंदाज धनंजय यांना आपण पाहताय. 2 टॉप गोलंदाज कोकण कट्टा संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या साईडला फलंदाजीच्या मार्कवरती टॉप बॅट्समन आतापर्यंत ओंकार संसार यांना पाहतोय. 2 नंबरला मात्र सुरेख फटका रोहित याच्या बॅट मधून निघताना आपण पाहतोय. 2 नंबरला फलंदाजी मध्ये मार्लेसचं नाव आहे आणि 3 नंबरला आपण पाहतोय रोहित. पाहायचंय रोहित या ठिकाणी बॅक करतोय का. यशच्या नावावरती या 4 धावा जोडल्या जातात. 4 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 42. अजूनही चालू षटकातील 3 चेंडूंसाठी या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पाहायचाय ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवले त्याप्रमाणे चेंडूची फेकी होईल का. नऊ चेंडूवरती 23 धावा वैयक्तिक खेळी पाहायला मिळते यश याची. यशस्वीरित्या फलंदाजी आतापर्यंत विकेटने पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या पल्ल्यात चेंडू सापडत नाहीये. सिली मिडॉनला त्या ठिकाणी आपण चेंडू पाहतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर या ठिकाणी पाहायला मिळेल 42. अजूनही चालू षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडूंवरती नक्कीच एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हा यशच्या माध्यमातून केला जाईल आणि पाहायचंय त्या प्रकारे
कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल ते म्हणजे आशिष यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुरेख गोलंदाजी 10 धावा खर्च केल्या 4 चेंडूंवरती. या चेंडूवरती पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न, धावबाद पकडला जाईल का पाहायचा आहे. यस, धावबाद पकडला जातोय, माघारी परतावं लागेल. पहिलं यश यशाच्या स्वरूपात ते म्हणजे वाघजाई देवी 11 मुंडर संघाला. पैसे येऊन घेऊन द्यायला बोला त्याला. पैसे लावले होते ते येऊन घेऊन द्यायला बोला. कोणाला? षटकार रोहितला लावले होते ना. षटकार कुठे मारले संपले. हॅलो कोणी लावलं पंच. धावसंख्या 42. अंतिम चेंडूसाठी या ठिकाणी राजेश विखारे. पाहायचं या अंतिम चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतला जाईल आशिषांच्या माध्यमातून. हो 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 हो, जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू नो मॅन्स लँड. दुसरी धावा पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी धावून घेतली जाईल. पाहायचा डेंजर एंडला या ठिकाणी प्राजेश पाहायला मिळतोय. आणि धावपत पकडला जाईल प्राजेश याला. 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. दोनच पंच धावा किती? 3 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. पंच धावा कशी करायचं? पंच धावा सांगा. तीन धावा. ओके. शेवटच्या चेंडूला पळापळ झाली होती, भागमभाग झाली होती आणि या भागमभागमध्ये 3 धावा कधी काढल्या गेल्या हे समजलं नाही. साईराज, उद्दिष्ट किती असं असणार आहे? 24 चेंडू आणि 46 धावांचं उद्दिष्ट आहे वाघजाई देवी 11 मुंडर संघाला. पाहायचंय 46 धावा विजयी उद्दिष्ट. क्वालिफिकेशनचे दरवाजे उघडण्यासाठीचं हे विजय उद्दिष्ट पाहायला मिळते वाघजाई देवी 11 मुंडर संघाला. 24 चेंडू आणि 46 धावा. तर का या 46 धावा पार केल्या तर नक्कीच क्वालिफाय होऊ शकतो वाघजाई देवी 11 मुंडर संघ. तर दुसऱ्या साईडला अजूनही प्रतीक्षेमध्ये पाहायला मिळतोय म्हणजे सुखकर्ता पालपेणी संघ. पाहायचा आहे लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. या स्पर्धेकरिता लाभलेले देणगीदार त्यामध्ये पहा, उमेश संसारे रोख रुपये रक्कम 2000 रुपये, सुभाषजी कोळवणकर रोख रुपये रक्कम 2500 रुपये, भार्गव विनायक कोळवणकर 2001 रुपये, स्नेहांकित वडापाव सेंटर मार्गतामाणे बेलवलकर कुटुंबीय रोख रुपये रक्कम 2222. त्यानंतर सुयश विकास देवळेकर रोख रुपये रक्कम 5000 रुपये, श्यामकांत खातू रोख रुपये रक्कम 2500 रुपये, सिद्धेश कोळवणकर गाव पडवे रोख रुपये रक्कम 2700 रुपये, श्रद्धा राजेंद्र बेलवलकर रोख रुपये रक्कम 2100 रुपये, कैलासवासी भार्गव गणपत गांधी मुंडर यांच्या स्मरणार्थ श्री वैभव भार्गव गांधी रोख रुपये रक्कम 10,000 रुपये. क्षेत्ररक्षण करून घ्या. चला. कैलासवासी भार्गव गणपत गांधी मुंडर यांच्या स्मरणार्थ श्री वैभव भार्गव गांधी रोख रुपये रक्कम 10,000 रुपये.
कैलासवासी सुवर्ण सदानंद गांधी मुंडर यांच्या स्मरणार्थ श्री विनायक सदानंद गांधी रोख रुपये रक्कम 10,000 रुपये. प्रशांत पांडुरंग शिरगावकर अध्यक्ष रोख रुपये रक्कम 2,000 रुपये. नंदकुमार गांगण चिखली रोख रुपये रक्कम 1,555 रुपये. महेश कोळवणकर रोख रुपये रक्कम 2100 रुपये. कैलासवासी सुरेश भिकू गांधी पालपेणे यांच्या स्मरणार्थ गौरव सुरेश गांधी रोख रुपये रक्कम 2,501 रुपये. श्री विष्णू सातोसे रोख रुपये रक्कम 1,500 रुपये. श्रीनिवास माननीय नितीन बेलवलकर 2,100 रुपये. माननीय मुन्ना जैतपाल रोख रुपये रक्कम 2,500 रुपये. त्याचबरोबर या स्पर्धेकरिता ज्यांनी आम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू स्वरूपात देणगी दिली आहे त्यामध्ये देणगीदार पहा ओंकार संसारे, हेमंत हॉटेलचं सर्वेसर्वा यांच्याकडून या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाकरिता जी आकर्षक चषक आहेत ही त्यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेली आहेत. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज याच्याकरिता आकर्षक चषक पुरस्कृत केले श्री आबा कोलगे यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज याच्याकरिता श्री संतोष संसारे यांच्याकडून आकर्षक चषक पुरस्कृत करण्यात आलेला आहे. प्रत्येक मॅचसाठी लागणारे जे चेंडू आहेत हे आपल्याला चेंडू पुरस्कृत केलेत विक्रांत पोद्दार यांच्याकडून. उगवता तारा याच्याकरिता आकर्षक चषक पुरस्कृत केले श्री हेमंत संसारे यांच्याकडून. ज्येष्ठ पण श्रेष्ठ याच्याकरिता आकर्षक चषक पुरस्कृत केले माननीय अंतिमजी संसारे यांच्याकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याच्याकरिता आकर्षक चषक सन्माननीय डॉक्टर सन्मान बेलवलकर यांच्याकडून हे चषक पुरस्कृत करण्यात आलेले आहे. षटकारांचा राजा याकरिता आकर्षक चषक कुमार गणेश शिरगावकर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्यानंतर पहा चौकारांचा राजा याच्याकरिता जे आकर्षक चषक आहे हे देखील कुमार गणेश शिरगावकर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. सर्व खेळाडूंना जी टी शर्ट आहेत ही आपल्याला प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी पुरस्कृत केले ते म्हणजेच मुंडरगावचे सुपुत्र आणि कोकण कट्टा या हॉटेलचे मालक माननीय प्रमोद शेठ गांधी यांच्याकडून 4 सन्मान चिन्ह पुरस्कृत केले ते म्हणजेच अरविंद चंद्रकांत संसारे जानवळे यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज याच्याकरिता जी ब्रँडेड बॅट आहे ही आपल्याला पुरस्कृत केले विनय शेट्टी यांच्याकडून. प्रत्येक मॅच साठी लागणारा मॅन ऑफ द मॅच याकरिता लागणारा जे चषक आहे हे आपल्याला पुरस्कृत केले श्री राज विखारे यांच्याकडून. पर्पल व ऑरेंज कॅप ह्या आपल्याला व त्यासह आकर्षक चषक पुरस्कृत केले रोहनजी विखारे यांच्याकडून. तदनंतर पहा प्रथमोपचार पेटी डॉक्टर सन्मानजी बेलवलकर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. मान्यवरांकरिता लागणारी जी सन्मान चिन्ह आहेत ती अंकित वीरेंद्र गांधी यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेली आहेत. कोलगे आणि स्वरूप बिरजे. स्टॅगला कोण आहे? कोलगे. 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल. स्वरूप कोलगे आणि स्वरूप बिरजे. तर गोलंदाजी मार्कवरती यशस्वी गोलंदाज यश वर विकेटने मारा करण्यासाठी सज्ज. पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने कट केलाय. मिड ऑनला त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 1 धाव एका धावेने या ठिकाणी श्रीगणेश केला जातोय वाघजाई देवी 11 मुंडर संघाचा. आता मात्र नो चेंडू आहे. दंड दिला जातोय. डोक्यावरती हात फिरवला जातो. येणारा चेंडू देखील हा फ्री हिट असणार आहे. पाहायचंय स्वरूप बिरजे यांच्यासाठी. नक्कीच प्रशांतजी शिरगावकर संघमालक यांच्यासाठी प्राइज ऑन आहे. जर त्यांनी झेल घेतला तर पवित्रा शिरगावकर 5,555. आम्ही पैसे मोजून ठेवलेले आहेत, फक्त घेऊन जायचं आहे. फ्री हिट वरती हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. पाहायचा आहे झेल पकडला जाईल. येस येस झेल पकडला जातोय परंतु फ्री हिट आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती हिट करण्याचा आणि प्रयत्न. प्रशांतनी लय मनावर घेतला आणि झेल घेतला आणि बायकोचा पर्स खालती करून टाकला नाही. 3 अशी धावसंख्या. यश आपल्या षटकातील पुढचा चेंडू.
माफ करा 5 अशी धावसंख्या होते. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला स्वरूप. यश याच्या गोलंदाजीचा कशा प्रकारे समाचार घेणार. आता मात्र सुरेख फटका डाऊन द ग्राउंड. या ठिकाणी रोहित होता. रोहित याच्याकडून चुकी पाहायला मिळते. चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेखा पार. स्वरूप याच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार चौकार. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते लॉंग ऑफ रिजनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. रोहित एक सेफ फिल्डर मानला जातोय या ठिकाणी, तो म्हणजे कोकण फायटर्स संघाचा, आणि त्याच्या हातातून हा झेल निसटतोय. थोडस खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कोकण फायटर्स संघाकडून. चौकाराच्या सहाय्यानं 9 पर्यंत मजल. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायचाय. लॉंग ऑन वरून थोडस मिड विकेटला या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवला जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पाहायचा. एक धाव तर नक्कीच चोरटी पूर्ण केली जाईल. पुन्हा एकदा स्वरूप कोलगे. आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. 10 धावसंख्येपर्यंत संघ पोहोचतोय. दुहेरी अंकात पदार्पण करायला तब्बल 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी खेळावा लागलाय. अंतिम चेंडू चालू षटकातील यश याच्या गोलंदाजीचा स्वरूप कोलगेसाठी. पुन्हा एकदा कव्हर्सच्या डोक्यावरून अतिशय सुरेख फटका पाहायचा. चेंडू सीमारेखा पार होतोय का. यस, चेंडू चाललाय. ओहो हो, नो चेंडू आहे. पंच आमच्या दिशेने वळतायत. नो चेंडू, फ्री हिटचा इशारा. या ठिकाणी चुकी केली जाते गोलंदाज यशच्या माध्यमातून. एकूण 5 धावा प्राप्त होणार आहेत या चेंडूवरती. नक्कीच साईराज, मी बोललो होतो स्वरूप कोलगे याला काहीतरी वेगळं करावं लागेल जर आपल्या संघाला पुढे नेण्यासाठी. नक्कीच सुख करता पालपणे सगळे गप्प बसलेत, वाट बघताय शेवटच्या चेंडूची काय होते त्याची. साईराज 5 धावा आणि हा फ्री हिटचा चेंडू असणार आहे. व्हायचं हिट केलं जाईल का स्वरूपाच्या माध्यमातून. जोरदार ताकदीचा वापर केलाय, परंतु पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. काव कॉर्नर रिजनला अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. एका धावेवरच समाधान. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. पहिल्या षटकात ती धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 16. येणारे चेंडू आहेत 18 आणि धावांची गरज आहे 30. आणि या पुढच्या षटकासाठी पुन्हा एकदा आपण मायक्रोफोन वरती आवाज ऐकणार आहोत अमित आदवडे यांचा. मला वाटतं या मंचावरती एक चर्चा होते, किती धावा अडवल्यात. एकूण धावा पाहिल्या तर 16 धावा आहेत. किती धावा अडवल्यात. तर धावा अडवण्याचा प्रश्न येत नाही, चीन सारखी मोठी भिंत आहे ती. चला मैदानात टाइमपास होतोय. एकूण 18 चेंडू आहेत आणि विजयाकरिता गरज आहे ते म्हणजेच 30 धावांची गरज आहे. इथून कीस काढावा लागेल विजयाकरिता. इथे मात्र आम्हाला लाभलेले देणगीदार पहा, मान्यवरांकरिता लागणारी सन्मान चिन्ह आहेत. ही सन्मान चिन्ह पुरस्कृत केलीत आणि शाल देखील पुरस्कृत केलेत. कुमार अंकित वीरेंद्र संसारे यांच्याकडून. प्रथमोपचार पेटी डॉक्टर सन्मान बेलवलकर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. चांदीचा टॉस हा आपल्याला पुरस्कृत केलाय शशिकांत शिरगावकर विसापूर यांच्याकडून. मॅन ऑफ द सिरीज याच्याकरिता लागणारी जी ब्रँडेड सायकल आहे ही पुरस्कृत केली आहे निनाद दादा संसारे यांच्याकडून. दुसरं षटक चालू होतंय. 18 चेंडू 30 धावांची गरज. किरकोळ शरी यष्टीचा गोलंदाज. इथे मात्र चांगल्या प्रकारचा फटका आहे. कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. या स्वरूप बेर्डेला माहित आहे की इथे आपल्याला हळूहळू आणि त्याचबरोबर शांतपणे आपल्या यशाच्या दिशेने जावं लागणार आहे. आपला मार्ग या ठिकाणी चोखळावा लागणार आहे आणि तो मार्ग चोखळण्याचा प्रयत्न करतोय. चांगला चेंडू होता, त्याचा सन्मान केलाय आणि सन्मानजनक अशा प्रकारचा तो फटका खेळून 1 धाव आपल्या खात्यात घेतोय. या एका धावेनंतर पुन्हा गोलंदाजी मार्कवरती सुजल. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु डाव्या यष्टीच्या खूप बाहेर जातोय. पंच कैलास पिलणकर या ठिकाणी त्याला दंडक देताना आपण पाहतोय. अर्थातच स्वेट चेंडू आहे. एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 18 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच या षटकातले 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरिता 28 धावांची गरज. हो, चांगला चेंडू, चांगला फटका आहे. चेंडू वरती मात्र रोहित प्रयत्न करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. याच रोहितकडून या आधीच्या पहिल्या षटकामध्ये एक छोटीशी चूक झाली होती. त्याचं प्रत्यंतर चौकारात झालं होतं. त्यानंतर मात्र त्याने निश्चितच या ठिकाणी या 3 धावा वाचवलेल्या आपण पाहतोय. खूप दूर चेंडू होता. अशा वेळेला तो जलद गतीने गेला. शरीर यष्टीवरती चेंडू त्याने घेतला आणि या धावा देखील वाचवलेल्या आहेत. त्यानंतर मात्र स्ट्राईक एंडला येतो स्वरूप कोलगे. ओहो, इथे मात्र चांगला चेंडू गोलंदाजाकडून टाकला जातोय.
अर्थातच सुजल कडून हा चांगला चेंडू टाकला गेला. तोच सुजल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. एक चेंडू निर्धाम आल्यानंतर प्रतिस्पर्धी संघावरती हा दबाव असणार आहे. कोणाचा या ठिकाणी दबाव? ओहो, अतिशय चांगला चेंडू, चांगला फटका, क्षेत्ररक्षक मात्र दोघांच्या दरम्यान चेंडू पडलाय. त्यानंतर मात्र दुहेरी धाव या स्वरूप बेर्डेच्या खात्यात जाते. स्वरूप कोलगे आहे. स्वरूप मात्र स्ट्रायकेडला आहे तर नॉन स्ट्रायकेडला स्वरूप बिरजे. स्वरूप, दोन्ही स्वरूप आहेत, एक बिरजे आहे आणि एक कोलगे आहे. स्वरूप या चेंडूवरती चांगला फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटतं प्रशांतजी तिथपर्यंत आले असते तर वेगळं काहीतरी आपल्याला पाहायला मिळालं असतं, कारण त्यांच्याकरिता रोख रुपये रक्कम 5,555 रुपयाचं पारितोषिक होतं, वहिनींकडून होतं. आज मात्र आणि एक वेळा त्यांच्या ती खिशात रक्कम गेलेली आहे, पारितोषिकाचे ते मानकरी ठरलेले आहेत. त्यानंतर पुन्हा ठरणार का या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांना द्यावं लागणार आहे. समोर मात्र गोलंदाजी मार्कवरती येतो गोलंदाज सुजल. स्वरूप करिता सुजल चेंडू टाकतोय. चांगला चेंडू आहे, मोठा फटका खेळायचा, गॅप मध्ये चेंडू आहे, चेंडू जातोय थेट सीमा रेषा पार. चेंडू होता कमकुवत, गाजवतोय हुकमत. या चेंडूवरती लीलाय हा जबरदस्त अशा प्रकारचा सणसणीत खणखणीत शेवटच्या चेंडूवरचा चौकार. 2 षटकांचा खेळ संपतोय. 46 धावांचा पाठलाग करत असताना एकूण धावसंख्या होती ती 27. 12 चेंडू आणि विजयाकरिता बरोबर 19 धावांची